निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडीचा अजेंडा कशा पद्धतीने असणार आहे निवडणुकीचा? घन प्रश्न आहे. घन घन काय नसतं, घन काय प्रश्न आहे. बघू आता सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना आहे. महाराज साहेब, आघाडी का पक्षाची? नाही आता ते बघू ना, आता कारण शेवटी कसं आहे, हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही. मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून नाही. मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही. मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत, आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी होईल याच्यावर मी भर दिला. राजकारण जर करायचं असतं तर आज कोणी पण असू दे, राजकारण करायचं त्याला काय अक्कल लागत नाही. याला बाजूला कर, त्याला बाजूला सारण्याचा मला कोणालाच बाजूला सारण्याचा माझा कधी मानस नाही, नसणार आणि कधी नव्हता सुद्धा. महाराजसाहेब, लोकसभेला मनोमिलन झाले, विधानसभेला मनोमिलन झाले, तीच मनोमिलन आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळते. नाही काय नाही मला सांगा. आता शेवटी कसं आहे, माझं तर मन हे आता शिवेंद्रराजे म्हणा, आता शिवेंद्रराजेच आहे, त्यांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा. अजून काय बोलणार मी. महाराज साहेब, कधी चर्चा करणार, कधी बसणार चर्चा? अरे ते बिझी आहेत, मिनिस्टर. महाराज साहेब, हा? वाद झाला पडळकरांना आव्हाडांचा. हो का? त्यांच्या कार्यकर्त्यांचा. मग कसं बघता तुम्ही? त्यांना प्रश्न विचारला होता का झाला? तुम्ही कसं बघता या घटनेकडे? नाही होऊ नये, कारण कसं आहे, लोकशाहीमध्ये असं होणं हे चुकीचं आहे. कोणामुळं झाला, कोणी केला याच्यापेक्षा आज लोकप्रतिनिधी जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात, आता आमदारकीला आता काय जवळपास 2-2.5 लाख लोक मतदान करतात, खासदारकीला 10-12 लाख लोक मतदान करतात. त्यांची अपेक्षा असतात की बाबा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, हे सगळे म्हणजे जे लोकप्रतिनिधी लोकांच्या माध्यमातून जे निवडून जातात त्यांच्याकडनं स्वाभाविक आहे, त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या माध्यमातून कामं व्हावी. माझं एवढंच कळकळीची विनंती की हे सगळं फालतूगिरी बाजूला ठेवून या लोकांनी त्याच्यावरती विशेष जोर दिला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे. नाही तर उद्या मला सांगा, लोकांचा विरोध झाल्यानंतर काय करणार लोक? ते म्हणतील ह्यांना निवडून दिलं आणि आपल्याला जर त्यांच्या माध्यमातून जर आपलं मूलभूत सुविधा होत नसतील तर राजकारण मी तर कधी आयुष्यात केलं नाही. पण असं जे घडलं हे चुकीचं आहे. कोणाची चूक आहे ह्याच्यापेक्षा जे घडलं ते चुकीचं आहे. कारण की प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांची मांडणी करणार, आणि असंच जर चालू राहिलं तर मला सांगा ना, जे लोक आता ज्यांनी मतदार आहेत किंवा जे लोकशाहीमध्ये राहणारे संपूर्ण लोक आहेत, आज त्यांची लोकप्रतिनिधी कोणी पण असते, त्यांच्याबद्दल प्रतिमा काय होणार? आज तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही कसं वागलं पाहिजे, कोणी पण असू दे, कुठल्याही पक्षातलं असू. आज तुम्ही लोकांनी निवडून दिलं म्हणजे सगळे काय सभागृहात जाऊ शकत नाही. मग ते एक लोकप्रतिनिधी, मग नगरसेवक पदासाठी नगरसेविका किंवा ZP, पंचायत समिती सदस्य, मग आमदार, मग खासदार, हे का निवडून देतात? कारण की त्यांना विश्वास वाटतो की ह्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल. आणि तुम्ही जर एक्झाम्पल जर सेट करत असाल तर काय होणार मला सांगा ना. लोकांनी काय कसं बघायचं, आज कसं वागायचं, काय नाही वागायचं, हे आज लोक आपले 2 डोळे जरी असले, असंख्य लोकांचे डोळे आहेत तुमच्याकडे बघताना. काय राहणार तुमची उपमा राहणार, म्हणजे तुमचं प्रतिमा काय राहणार? आणि त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारीने वागावं. कोणी पण असू, कुठल्याही पक्षातला असू दे, तुमचे काय हेवे द्यावे असतील ते बाजूला ठेवा, पण निदान लोकांसमोर हे चित्र बरोबर नाही. महाराज, आता 12 किल्ले आपले जे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत. महाराज साहेब, राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे झाले, तुम्ही काही शुभेच्छा वगैरे दिल्या? नाही, भेटलेच नाही. पण असं का नाही घेणार, मित्रच आहे. त्यांना खूप मनापासून शुभेच्छा. जास्तीत जास्त त्यांचं माध्यमातून जेवढं कार्य करायचं आहे लोकहिताचं, जनहिताचं त्यांनी करावं. आणि त्यांनाच काय, सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षातले असेल त्या सगळ्यांनी पण हे करत असताना प्रत्येकाने भान ठेवला पाहिजे की
ह्या पक्षापेक्षा जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल ते या देशाची अखंडता, ह्या आपल्या प्रत्येक राज्याची अखंडता, त्या अखंडतेचं जी अखंडता आहे ती अबाधित राहण्याकरता यांनी सगळ्यांनी त्या परीने प्रयत्न करावा. नाहीतर मला सांगा ना, प्रत्येकजण म्हणायला लागलं की हे पण ते फ्रॅगमेंटेशन ऑफ पॉलिटिक्स होतं. मग काय होतं की जसं अमेरिका